तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का? यू मेड अ प्लॅन, बट युअर मॅनेजर मेड अ डिफरंट प्लॅन फॉर यू. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज दिवसाची सुरुवात बेबीला स्कूलमध्ये ड्रॉप करण्यापासून होते. वाटलं होतं आज नाईट शिफ्ट आहे, तर आज जरा दिवसात कामं थोडी आवरून घ्यावी. मग काय, बेबीला ड्रॉप वगैरे करून निघाले मी डेंटिस्टकडे माझ्या रुटीन चेकअपला. आय नो तुम्ही बोलत असताना काय रोजच डेंटिस्टकडे जाते आणि तेच ब्लॉगमध्ये दाखवते. पण काय करणार, माझी ट्रीटमेंटच असे की कधी ना कधी सारखं डॉक्टरला बोलवावंच लागतं. असो, मग नेहमीप्रमाणे पोचले डॉक्टरकडे. तिथे नेहमीप्रमाणे वेटिंग पण तेवढीच होती. पण काय, काम तर होणारच होतं, पण तरी पूर्ण नाही झालं. पण तो बऱ्यापैकी झालं. आता तर डायरेक्ट नेक्स्ट वीकमध्ये डॉक्टरने बोलवलं, तेवढा तर रिलीफ आहे. मग काय, घरी रिटर्न येताना पटकन असे पोचले ना, आज नेमका पाऊस पण नाही लागला, नशीब. मग वाटलं होतं घरी पोचल्यावर वगैरे थोडासा आराम करेन, कारण नाईट शिफ्टला जागायचं ते होतं. पण आपण जे ठरवतं ते कसं होतं, जसं घरी पोचलो, जेवले वगैरे, तेवढ्यात मॅनेजरचा कॉल की माझी नाईट शिफ्ट नाही तर इव्हनिंग शिफ्ट आहे. मग काय, झोपायला घेतलंच होतं. मॅनेजरला मनातल्या मनात 4 शिव्या घातल्या आणि मग बसले इव्हनिंग शिफ्ट करायला. चला मग मी माझी शिफ्ट कंप्लीट करते. तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.